प्रतिवादीनं त्याच्या अशिलाचा बेकायदेशीर ताबा घेतला. माझ्या अशिलाला कोणत्याही व्यक्तीचा ताबा घेण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, सरकार बोले आणि प्रजा हले असं म्हटलं जातं. कधी कधी तर असंही म्हटलं जातं की सगळी जी स्थावर मालमत्ता आहे ती सरकारचीच असते, त्याच्यावर मालकी म्हणून आपलं नाव असतं. परंतु खरंच कोणत्याही सरकारची, शासनाची एकाधिकारशाही एवढी असते का? शासनाची एकाधिकारशाही ही कुठपर्यंत चालू शकते? शासन कोणाचीही मिळकत कधीही कब्जात घेऊ शकतं का? त्याचं काय प्रोसिजर आहे का? त्यासाठी काही कायदा आहे का? आणि सरकारला कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्याही खाजगी व्यक्तीची जी आहे ती मालमत्ता ताब्यात घेता येणार नाही, या संदर्भानं आज आपण बोलणार आहोत आपल्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका केसबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. या केसची थोडक्यात वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या पूर्वी आपण ज्युनियर वकील मित्रांसाठी या केसचं नाव जाणून घेऊया. या केसचं नाव आहे विद्यादेवी विरुद्ध हिमाचल प्रदेश राज्य. विद्यादेवी विरुद्ध हिमाचल प्रदेश राज्य 2020ची ही केस आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाची आहे. आणि या केसचं जे आहे ते रेशो मुख्य असा आहे की जे स्टेट आहे म्हणजे जे राज्य सरकार आहे, तर ते सरकार जे आहे ते एखाद्या खाजगी व्यक्तीचा फोर्सिबली ताबा राज्य सरकार घेऊ शकत नाही, असा महत्त्वाचा न्यायनिर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कधी घेऊ शकतं तर ड्यू प्रोसेस फॉलो करून त्यांनी घेतलं पाहिजे, त्यासोबतच योग्य ती नुकसान भरपाई दिली पाहिजे. आता या केसमध्ये जे लँडमार्क असं जजमेंट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अ स्टेट कॅनॉट डिस्पोजेस अ सिटीजन ऑफ देअर प्रॉपर्टी विदाउट फॉलोइंग प्रॉपर लिगल प्रोसिजर. म्हणजे माझ्या मालकीची एखादी मिळकत आहे आणि शासनाला वाटलं आणि शासनाने एक नोटीस पाठवली, आम्ही ही मिळकत ताब्यात घेत आहोत, आणि त्यांनी ती ताब्यात घेतली, आपण त्याला प्रतिकार केला तर पोलीस फोर्स आणून घेतली, तर अशा प्रकारे सरकारला सुद्धा आपली मिळकत जी आहे ती ताब्यात घेता येणार नाही. त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोसिजर फॉलो केलं गेलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर आता प्रॉपर प्रोसिजर फॉलो करणं म्हणजे काय? तर शासनाला एखादी खाजगी मालमत्ता जर का ताब्यात घ्यायची असेल शासनाच्या एखाद्या प्रकल्पासाठी, उदाहरणार्थ राष्ट्रीय महामार्गासाठी, तलावासाठी, किंवा शासनाचे काही कन्स्ट्रक्शन करायचे असेल, बिल्डिंग बांधायची असेल, कुठले ऑफिसेस बांधायचे असतील, तर त्याच्यासाठी जे आहे ते आधी नोटिफिकेशन काढावं लागतं, जाहीर प्रसिद्धीकरण करावं लागतं, त्या मिळकतीचं जे आहे ती मोजणी करावी लागते, त्याचं बाजार मूल्य ठरवावं लागतं, आणि बाजार मूल्य ठरवून त्याची नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती सुद्धा अदा करावी लागते, आणि त्यानंतरच शासन जे आहे ही एखाद्या खाजगी व्यक्तीची मिळकत ही संपादित करू शकते. आता ह्याच्यामध्ये एखादी मिळकत असल्यानंतर ती मिळकत आहे खाजगी व्यक्तीची, परंतु त्या खाजगी व्यक्तीच्या मिळकतीवर शासनाचा ताबा आहे. म्हणजे शासनाचे काही कुठले प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्यामध्ये ॲक्विजिशन झालेलं नाही, संपादन झालेलं नाही, नुकसान भरपाई दिली नाही. त्याच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की मेअर लॉंग पोजेशन बाय द स्टेट, अनेक वर्षापासून सरकारची जी आहे त्या ठिकाणी कब्जा आहे, डज नॉट कन्व्हर्ट इन टू ओनरशिप. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जागेवर सरकार स्वतःच अतिक्रमण करणार, खूप दिवसापासून अतिक्रमण आहे, आणि त्याच्या आधारे सरकार म्हणणार की आता आम्हीच ह्या मिळकतीचे मालक आहे. तर एखाद्या खाजगी व्यक्तीच्या मालमत्तेबाबत सरकार कब्जा असला तरी मालक आहे असं म्हणू शकत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की शासन हे विरुद्ध कब्जाने आम्ही मालक आहे असं म्हणू शकत नाही. कारण विरुद्ध कब्जाने मालक कोण म्हणू शकतं तर ते नागरिक म्हणू शकतात, सिटिझन्स म्हणू शकतात, नॉट अ स्टेट. म्हणजे एखाद्याच्या मालकीची मिळकत आहे, त्याच्यावर सरकारचा ताबा आहे आणि बऱ्याच दिवसापासून ताबा आहे, आणि जेव्हा तो मालक म्हणेल की मला ताबा द्या, त्यावेळी शासन असं म्हणू शकणार नाही की आमच्याकडे एवढ्या दिवसापासून 12 वर्षापेक्षा जास्त ताबा आहे, त्यामुळे आम्ही विरुद्ध कब्जाने मालक झालो. म्हणजे विरुद्ध कब्जाने मालकी ही शासन जे आहे ती क्लेम करू शकत नाही, ती दोन खाजगी व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध करू शकतील. हा सुद्धा यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो रेशिओ आहे. आणि त्यानंतर ज्या शासनाच्या पॉवर्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की द पॉवर ऑफ द स्टेट इज लिमिटेड बाय द हायेस्ट लॉ ऑफ द लँड, द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्ही घेऊ शकता, पण कधी घेऊ शकता तर प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून,
नुकसान भरपाई ठरवून नुकसान भरपाई देऊन आपण आपला कब्जा आहे म्हणून आमचीच मालकी झाली असं सरकारला म्हणता येणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सरकार कोणाचीही मिळकत जोर जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या ताब्यात घेऊ शकत नाही किंवा आमच्याच ही मालकीची झाली असं म्हणू शकत नाही. मग त्यामुळं जे आहे ते शासनाला सुद्धा योग्य ते प्रोसिजर जे आहे ते फॉलो करावं लागतं असं या महत्त्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्याला या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूबवर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण आमचे प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. आपले लाईक्स आणि शेअरमुळे आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो आणि ही माहिती सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते ज्याचा फायदा इतरांना सुद्धा होतो. धन्यवाद.